नमस्कार. आज आपण आहोत बिदर येथे. आपल्या सोबत आहेत बिदर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि येथील वरिष्ठ वकील नारायण गणेश सर. सर, तुम्ही पाहिलं बिदर लोकसभा मतदारसंघामध्ये औराद, भालकी, बसवकल्याण, आळंद या ठिकाणी खूप मोठा मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाची खूप वर्षापासून वारंवार मागणी आहे की आम्हाला आमदारकीचं तिकीट द्या किंवा लोकसभेचं तिकीट द्या, आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व द्या. पण आतापर्यंत कुठलाही पक्ष, काँग्रेसच असू द्या, म्हणजे समाजाची मागणी मान्य केलेली नाही. प्रत्येक वेळा अपयश आलेलं आहे मराठा समाजाच्या मागणीला. परत एकदा मराठा समाज एकत्र येऊन तुमच्या रूपातून बिदर लोकसभा मतदारसंघाचा तिकीट मागतायत. तुम्हाला काय वाटतं, पक्षश्रेष्ठी तुम्हाला तिकीट देईल? बघा, ह्या ठिकाणी असं झालेलं आहे की जवळपास 5-6 महिन्यापासून आमचा समाज काय प्रेस कॉन्फरन्स करत आहे, प्रत्येक तालुक्याला केलेला आहे. आणि विशेष म्हटलं तर जसं तुमचा प्रश्न विचारलो की पक्षश्रेष्ठी आमचं हे करतील, आमचे बिदर पार्लमेंट सेगमेंटचे जे ऑब्झर्वर आहेत काँग्रेस पक्षाचे, आमचे संतोषजी लाड साहेब, त्यांनी काय म्हटलं तर आमचं नाव दिल्लीच्या हायकमांडला पाठवलेलं आहे. पॅनलमध्ये माझं नाव पाठवलेलं आहे. मराठा समाजामध्ये नारायण गणेशला एकमेव कॅन्डिडेट म्हणून तिकीट द्यावं म्हणून पाठवलेले आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे काँग्रेस पक्षावरती, कारण काँग्रेस पक्षामध्ये काय सामाजिक न्याय असतं, लोकशाही तंत्र त्याच्यामध्ये आहे, एक संविधानबद्ध समाज आहे, ते संविधानबद्ध पक्ष आहे. आणि कर्नाटक राज्यामध्ये बिदर जिल्ह्यामधून एकच मराठा समाजाची सीट काय मागणी आहे आणि एक सीट त्यांनी प्रत्येक, कारण काँग्रेस पक्षामध्ये सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे, प्रत्येक जातीला काय त्यांनी एक न्याय देतात. म्हणून बिदर जिल्ह्यामध्ये गेल्या बरेच वर्षापासून काय म्हटलं तर एक हे भेटलं नाही, आपल्याला स्थानमान भेटलं नाही, राजकीय असेंब्ली राहू दे अथवा पार्लमेंट राहू दे. आणि ह्या वेळेस काय म्हटलं ना, एक समाजाची जोमानं काय म्हटलं तर एक प्रेस कॉन्फरन्स आहे आणि मागणी आहे, प्रेस कॉन्फरन्सच्या मुखातून ह्याच्यातून मागणी आहे. म्हणून काय म्हटलं तर ह्या वेळेस आम्हाला खूप मोठी अपेक्षा आहे आणि तिकीट भेटण्याची. आणि वरून आमचे पक्षश्रेष्ठी आमच्या समाजाचे श्रीनिवास माने साहेब, संतोष लाड साहेब सुद्धा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला 100% खात्री आहे की तिकीट आम्हाला भेटेल म्हणून. आणि भेटल्यानंतर आम्ही 100% जिततो, तो येही आम्हाला खात्री आहे. सर, म्हणजे तेच प्रश्न आहे की जर तुम्हाला तिकीट भेटला तरी तुम्ही निवडून येण्याचे चान्सेस आहेत, विश्वास आहे तुम्हाला? 100% विश्वास आहे, कारण आमचा समाज तर आमच्या मागे आहेच. त्याच्यानंतर बिदर जिल्ह्यातला SC ST OBC समाज जे आहे, मायनॉरिटी समाज जे आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे क्षेत्रीय समाज आहे, ते सर्व समाज काय म्हणजे आपल्या पाठीशी आहेत आणि ते ऑलरेडी काय म्हटलं तर बेंबल दिलेले आहेत आम्हाला. नारायण गणेशला जर तिकीट भेटलं काँग्रेस पक्षातून तर आम्ही त्यांच्या मागे आहोत म्हणून. आणि विशेष म्हणजे मी विशेष म्हणजे अशा वातावरणातून वागलोय, अशा आमच्या विचारधारेतून आम्ही वागलोय की महात्मा बसवेश्वरांचे विचार असो, शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असो, ह्या विचारसरणीच्या पुरोगामी विचारसरणीचा आम्ही राहण्यामुळे या बिदर जिल्ह्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे सर्व लोक आमच्या पाठीशी राहतात आणि 100% आम्ही जिथून येतो. सर, तुम्ही जर बघितलं बिदर जिल्ह्यातील बिदर लोकसभा मतदारसंघातील जो मराठा समाज आहे तो भिन्न भिन्न गटामध्ये विभागला गेलेला आहे. जर मराठा समाजातून तुम्हाला तिकीट भेटलं तर हे एकत्र येतील, एका छताखाली येतील असं तुम्हाला वाटतं? 100% वाटतंय, कारण आमचा समाज कधीही आणि केव्हाही भिन्न भिन्न गटामध्ये नाही. ते लोकल पॉलिटिक्स काहीतरी असेल, पण समाजाच्या सामाजिक अस्तित्वाची लढाई जेव्हा येते त्यावेळेस आमचा समाज त्या समाजाच्या सामाजिक अस्तित्वामध्ये सामील होत आहे. तुम्हाला माहिती आहे की बिदर जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा, एक मराठा लाख मराठा हे जेव्हा आम्ही केलो आरक्षणासाठी, त्यावेळेस समाज ह्या बिदर शहरामध्ये ना भूतो ना भविष्यतो, मागेही कधी झालं नाही आणि पुढे कधी होतंय किंवा नाही असं काही नाही. म्हणजे अशा पद्धतीचं आम्ही ह्या ठिकाणी मोर्चा केलो. समाजाच्या ठिकाणी करेक्ट आहे, समाज 100% भिन्न भिन्न आमचा समाज नाहीच आमच्या बिदर जिल्ह्यामध्ये. समाजाच्या त्या व्यक्ती, कुठलाही व्यक्ती असो, तो त्या व्यक्तीच्या मागे समाज आहे हे मला खात्री आहे. सर, तुम्ही जर पाहिलं, जर तुम्हाला पक्ष आता समाजाची मागणी होतीये, तुमच्या रूपातून काँग्रेसचं तिकीट भेटलं पाहिजे, पण यावेळेस पण समाजाच्या मागणीला अपयश आलं तर मराठा समाज काँग्रेसच्या मागे राहील का काही वेगळा विचार करेल?
बघा, समाजाची मागणी जी आहे हे काँग्रेस पक्षामधूनही आहे आणि काही लोक आपल्या समाजाचे बीजेपी पक्षामधून सुद्धा मागणी करत आहेत. जर आम्हाला काँग्रेस पक्षातूनही अथवा बीजेपी पक्षातूनही जर तिकीट जर भेटत नसेल, जर तरची गोष्ट आहे, तर तेव्हा पुन्हा बैठका घेऊन समाज काय निर्णय करतोय ते पुढची गोष्ट आहे. आज त्याबद्दल काय आम्हाला बोलता येत नाही. तो जर तुम्ही पाहिले, गणेश नारायण आहेत, हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहेत. तर प्रत्येक वेळा येथून मराठा समाजाची मागणी होतीये पक्षश्रेष्ठीकडे, पण आजपर्यंत तरी या समाजाच्या मागणीला डावललं गेलेलं आहे. त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. तर शेवटची लढाई म्हणून हे मराठा समाज परत एकदा लोकसभेचं तिकीट मागतोय, प्रतिनिधित्व द्या अशी विनंती पक्षश्रेष्ठीकडे करतोय. तर पक्षश्रेष्ठी या मराठा समाजाची मागणी मान्य करून गणेश नारायण यांना उमेदवारी देईल का परत मराठा समाजाच्या हाती निराशाच पदरी पडेल असा प्रश्न येथे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये, त्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. कॅमेरामॅन देवराज पाटील सह मी बलभीम रमेश राव, न्यूज 24.